हॅलो सख्यांनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आय होप तुम्ही छानच असाल. तर आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी अष्टपैलू नथ. तर याचं ट्युटोरियल मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर इथे मटेरियल काय काय लागत आहे आपल्याला ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण इथे लगेच प्रोसेस स्टार्ट करणार आहोत. तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. लेट स्टार्ट द प्रोसेस. ओके. तर इथे मी काय केलं आहे, एक तार घेतली आहे बेस वायर, म्हणजेच 22 गेजची. आपल्याला अडकवण्याची नथ बनवायची आहे. तर मी इथे एक तारेला लूप करून घेते. राऊंड नोज प्लायर घ्या आणि त्याने एक लूप तयार करून घ्या. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी आहे जी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून वाढवू शकता. त्यानंतर मी इथे घुंगरू घेतलेले आहेत आणि लूप करून घेतल्यानंतर 3 घुंगरू आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला सर्वात मोठ्या साईजचे जे अष्टपैलू मणी आहेत ते टाकायचे आहेत आणि बाकीचे जे आहेत ना ते छोटी साईज आहे. साईजचं तुम्हाला जर इन डिटेलमध्ये पाहिजे असेल कोणती साईज किती घेतली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे. सगळं पूर्ण मटेरियलची लिस्ट तुम्हाला मिळणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचे आहे. त्यानंतर हा पिंक कलरचा ड्रॉप जो आहे तो मी इथे घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मी आधी एक नथ बनवून घेतली होती, पण ती थोडीशी वेगळ्या टाईपने, म्हणजे तो एकदम नॉर्मल काहीतरी मी वेगळे केले आणि ही तुम्हाला वेगळी दाखवते. ते तुम्हाला दोन्हीही सांगणार आहे. जी एक नथ मी आहे ना घेतलेली त्याला काय केलं आहे, पुईस तारेने मी अटॅच केलं होतं आणि हे जे आहे ते असं जे तुम्ही मोती फ्लावर शिकला आहात ना माझ्याकडून, तर तसं आपण फ्लावर बनवतो तसंच आपण हे अष्टपैलू मण्यांचं बनवणार आहोत. तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटते तशा पद्धतीने. प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाला जमत असतं असं नाही. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणून मी दोन्ही प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी जी आधी नथ केली होती तुम्ही तिथे बघताय स्क्रीनवरती, ती जी नथ आहे ना ती मी फक्त जे पिंक कलरचा ड्रॉप आहे ना तो मी फक्त साईडून त्याला अष्टपैलू जे मणी मी त्याला बांधलेले आहेत ती बांधणी मी हेडपिन म्हणजे फुईस्तारेच्या मदतीने मी ती केलेली आहे. पण त्याला काय होतं, एकदा फुईस्तार त्याच्यामध्ये 0M गोल्डन मणी आणि त्यानंतर अष्टपैलू मणी असे घालायचे आणि मग ते काय करायचं, पूर्णपणे राऊंड करून त्याला असं बांधणी करून घ्यायची. तर काय होतं, अष्टपैलू मण्यांना ना पूर्ण सर्वच बाजूने काय असतात अशा काय बोलतो आपल्याला त्याचे बाजू साईड आपण असतात ना तशा असतात. तर थोडीशी बांधणी करताना किचकट जातं ते, म्हणून मला असं वाटलं की ही पद्धत तुम्हाला दाखवावी. तर तुम्ही ट्राय करा, जसं तुम्हाला सोपं वाटते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर पहिल्यांदा ट्राय करा की कोणतं तुम्हाला सोपं वाटतंय आणि फिनिशिंग तुम्हाला मेन कशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला जमेल. तर ती एकदा समजून घेतली तर तुम्ही व्यवस्थित अशी नथ बनवू शकता. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग जमणार आहे. बघू शकता मी इथे काय केलं, सगळे एका तारेमध्ये 30 गेजच्या तारेमध्ये हे सर्व मणी मी ओवून घेतले. जसं आपण मोती फ्लावर बनवतो ना सेम तशा प्रकारे एका तारेमध्ये असे मणी ओवून घ्यायचे. याआधी मी खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत, त्यामध्ये फुईस्तारेची बांधणी कशी करायची ते देखील मी सांगितलेलं आहे. परत हे फ्लावर हे जी बांधणी केलेली आहे ती कशी केली आहे, अनेक असे व्हिडिओ आहेत माझे, त्यामध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. आधीचे व्हिडिओ तुम्ही चेक केले नसेल तर ते आधी चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने ते केलेलं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते खरं तर, पण काय होतं प्रत्येक वेळी सांगायचं म्हटलं तर आपला व्हिडिओ लॉंग होतो.
आता काय करायचं, हे 2-2 मण्यांभोवती मी असे रॅपिंग करणार आहे, जेणेकरून तिथे जो गॅप आहे तो जवळजवळ येणार आहे आणि तो भरून निघणार आहे. तो ड्रॉप आहे पिंक कलरचा, त्याच्या भोवतणीच आपल्याला त्याला काय करायचं आहे, रॅपिंग करायचं आहे. आणि मेन म्हणजे फिनिशिंगची सुद्धा काळजी घ्यायची आहे. जर फिनिशिंग तुमची छान असेल, बांधणी तुमची छान असेल, तर ॲक्युरेट आणि ती नथ देखील अट्रॅक्टिव्ह खूप सुंदर अशी दिसणार आहे. अष्टपैलू मण्यांचंच एक खरं तर वैशिष्ट्य आहे, त्याचंच खास, कारण त्याची शोभाच इतकी सुंदर आहे, म्हणजे अक्षरशः ते इतके उठावदार दिसतात आणि खूप जास्त त्यांना चमक असते आणि हेवीनेस म्हणजे जडपणासुद्धा असतो त्या मण्यांना. तर मी इथे काय केलं, 30 गेजची तार घेतली आणि तिथे त्या तारेला बेस वायरला रॅप करून घेतली. आधी आपण घुंगरू टाकले, त्यानंतरनी सगळ्यात मोठ्या साईजचे काय टाकले आपण, अष्टपैलू मणी टाकले. म्हणजे एक टाकला, त्यानंतरनी 6 mm क्रिस्टल टाकलेला आहे ग्रीन कलरचा आणि परत एक अष्टपैलू मणी टाकले आहे मोठ्या साईजचा. त्यानंतरनी ही 4 mm अष्टपैलू मणी घेतलेले आहेत 5. त्या तारेमध्ये ओवून घ्या आणि इथे फ्लावर बनवायचा आहे आपल्याला, बरोबर. तर मी इथे 5 मणी ओवून घेतले आणि आपण इथे काय करायचं, असा गोलाकार करून घ्यायचा आणि तारेला बेस वायरला आधी व्यवस्थित धरा. त्यानंतर त्याच्यावरती ते मणी आहेत ते व्यवस्थित हातात असे धरून घ्या आणि मग गोल गोल असं 2-3 राऊंड तुम्ही मारून घ्या. त्यानंतर मी इथे काय केलं, 2 mm मी ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे तो मी तिथे घेतला. तो त्याच्यात ओवून घ्यायचा, मध्यभागी ठेवून घ्यायचा आणि असा 2-3 राऊंड असे मारून घ्यायचे. ओके. त्यानंतर काय करायचं, एक फ्लावर आपल्याला असं बनवायचं आहे, म्हणजे जेणेकरून तिथे रॅपिंग पण होईल आणि सुंदर असं फ्लावर टाईपमध्ये असं क्रिएट होईल, जेणेकरून ती फिनिशिंग खूप जास्त सुंदर दिसेल. 2-2 मणी घ्यायचे आणि 2-2 मण्यांना असं रॅप करायचं. मी हे देखील आधीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने करायचं. तर तशा प्रकारेच हे सेम असं करून घ्यायचं आहे. तुम्हाला बेसिक गोष्टी आल्यानंतरनी सुंदर सुंदर डिझाईन तुम्ही इझिली बनवू शकता. फक्त बेसिक तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय केलं, मी इथे ड्रॉप जो आहे तो बेस वायरमधून पास करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे थोडासा बेंड करून घ्यायचा, जेणेकरून नथीचा असा शेप द्यायचा. आणि त्यानंतर तिथेच काय करायचं आहे, बेस वायरमध्ये घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते पॅक करणं गरजेचं आहे, म्हणजे हलू नाही म्हणून. इथे 2-3 राऊंड मारून घ्यायचे वरच्या साईडला आणि जितकं शक्य आहे तितकं रॅप करून तुम्हाला घ्यायचं आहे. फक्त इतकीच काळजी घ्या की तुम्हाला फिनिशिंग व्यवस्थित जमेल. त्यानंतर काय केलं, जी एक्स्ट्राची जी तार होती ती मी अशी खालच्या साईडला कर्व करून घ्यायची, म्हणजे असा नथीचा लूक असा द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे व्यवस्थित ती नथ दिसणार आहे. एक्स्ट्राची तार कट करून घ्या आणि त्यानंतर खाली जो लूप करून घेतला होता आपण, ती तार त्याच्यामध्ये ॲड करा. ती तार त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर थोडंसं कर्व द्यायचा, जसा की नथीला असतो खालच्या साईडून, असा थोडासा वरच्या साईडला करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय की खाली एक मणी आपल्याला कमी पडतोय किंवा रिकामी थोडीशी जागा वाटते, तर तुम्ही काय करायचं, एक विस्ताराने आणखीन एक मणी तुम्ही बांधणी करून तुम्ही अटॅच करू शकता. ओके. तर सुंदर अशी नथ इथे आपली झालेली आहे. दोन्ही प्रकारच्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. फरक फक्त इतकाच आहे की वरती फक्त पुलीस तारेने अटॅच केलं आणि इकडे तुम्ही डायरेक्ट तारेने तुम्ही अटॅच करू शकता. तुम्हाला जर झूम करून व्यवस्थित तुम्ही पाहिलंत ना, तर तुम्हाला वरच्या साईडला ड्रॉप साईडला साईडून आपण मनी दाखवले ना मी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित फरक दिसेल की नक्की काय फरक आहे. तर बघू शकता तुम्ही, इतक्या सुंदर अशा नथी रेडी झालेल्या आहेत.
तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच सुंदर सुंदर व्हिडिओजसाठी तुमच्या फ्रेंड्ससोबत मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. बघा तुम्हाला काय फरक जाणवतोय वरच्या साईडला. जर तुम्हाला बनवायचे असतील तर माझ्यासोबत नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सुंदर व्हिडिओसाठी फॉलो देखील करा इंस्टाग्रामला. त्याची लिंक ही आपल्या पेजवरती आहे यूट्यूबच्या. आहे की नाही सुंदर नथ? मलाही खूप जास्त आवडली. ही नथ आहे अडकवण्याची, तर पेस्टची देखील तुम्ही बनवू शकता इझिली. तुमचं बेसिक क्लिअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. वाव, कसले सुंदर दिसते ना. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, खुश रहा, आनंदी रहा. बाय.